पुणेकरांचे पालिका प्रशासनाला आवाहन. पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावरील कलाकार कट्टा. पुणे शहरातील हा कट्टा फक्त कलाकार कट्टा नसून आंदोलकांचा देखील एक कट्टा आहे. असाच आंदोलकांचा कट्टा पूर्वी कधी काळी अलका टॉकीज चौकात असायचा, पण सध्या डेक्कन जिमखान्यावरील कलाकार कट्टा हाच आता आंदोलकांचा कट्टा झालेला आहे. या कलाकार कट्ट्याशी आमच्या अनेक आंदोलनाच्या आठवणी जुळलेल्या आहेत, त्यामुळे या कलाकार कट्ट्याचा आम्हाला अभिमानच आहे. या कलाकार कट्ट्यावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलनं केली जातात, म्हणून जर कोणी हा खोडसाळपणा करून हा कट्टा हलवायला निघाला असतील तर ते अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे. कलाकार कट्टा इतरत्र हलवण्याच्या या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते. काहीतरी मिळमळीत कारण देऊन सत्ताधारी पक्षाचे लोक आपल्या विरोधात होणारी आंदोलनं कमी करण्यासाठी कलाकार कट्टा हटवण्याचा बालहट्ट करत असतील तर त्यांच्या या बालिश प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं धोरण याच सत्ताधारी पक्षाने आणलं होतं आणि या स्मार्ट सिटीच्या धोरणामुळे प्रशासनानं मोठे असणारे रस्ते छोटे केले, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोठे केले. त्यानंतर पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं. खरं तर या सत्ताधारी पक्षांच्या स्मार्ट सिटीच्या धोरणामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला पुणेकरांना बळी पडावं लागतंय. या वाहतूक कोंडीची सर्वस्वी जबाबदारी ही या प्रशासनाचीच आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्ग्युसन रस्त्यावरील फुटपाथवर होणाऱ्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबद्दल तर न बोललेलंच बरं. आणि सत्ताधारी पक्षाचे नेते फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाबद्दल न बोलता कलाकार कट्टा हलवण्याबाबत मात्र बोलत आहेत. त्यांच्या या दुटप्पीपणाचा मात्र कळसच झालेला आहे. पालिका प्रशासनानं कलाकार कट्टा न हलवता डेक्कन जिमखान्यावरील अतिक्रमणं हटवावी, पादचारी मार्ग मोकळे करून द्यावेत आणि जिमखान्यावर असणाऱ्या सर्व ट्रॅफिक सिग्नलचे व्यवस्थितपणे सिंक्रोनायझेशन करून घ्यावे, जेणेकरून डेक्कन जिमखान्यावर कोणतीही वाहतुकीची कोंडी होणार नाही. डेक्कन जिमखान्यावरील कलाकार कट्टा हलवण्याचा विषय म्हणजे जखम डोक्याला आणि मलम गुडघ्याला. आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाला मिळालेला अधिकार आहे. सत्ता पक्षाला जाब विचारणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. सत्ता पक्षाला कलाकार कट्ट्यावरील आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जातोय. म्हणून जर कलाकार कट्टा हलवण्याचा विचार पालिका प्रशासन करत असेल तर पालिका प्रशासनानं असला विचार आपल्या डोक्यातून त्वरित काढून टाकावा. महानगरपालिका प्रशासनानं डेक्कन जिमखान्यावर असणारा हा कलाकार कट्टा बिलकुल हलवू नये ही आमची प्रामाणिक मागणी आहे. आमच्या या मागणीचा आपण प्रामाणिकपणे विचार कराल अशी आशा जागरूक पुणेकर समिती दिलीप सिंग विश्वकर्मा पुणे यांनी बाळगली आहे. पुणे शहरात अनेक VVIP लोकांचे दौरे चालू असतात, रस्ते अडवले जातात, त्याच्यामुळे वाहनांची आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो, वाहतूक जाम होते. पण हे बिल कोणावर फाडतायत तर कलाकार कट्ट्यावर. तर माझं म्हणणं हे आहे की या कलाकार कट्टा हे एक पुणे शहराचं एक वैभव आहे, एक अस्मिता आहे, एक प्रतिष्ठा आहे. या कलाकार कट्ट्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता तो कलाकार कट्टा जैसे थे परिस्थिती ठेवावा अशीच आम्ही या पालिका प्रशासनाकडे विनंती करतो. अन्यथा या प्रशासनाविरुद्ध पुणे शहरातील लोकांच्या वतीने एक उग्र असे आंदोलन उभे केले जाईल, याची आपण दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.